प्रभाग क्रमांक 9 मध्ये सफाई अपनाओ बीमारी भगाओ अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी या स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलं होतं। या अंतर्गत दुधाळ शाळा रोडचा परिसर आणि ओपन स्पेसची स्वच्छता करण्यात आली। या मोहिमेत स्थानिक माजी नगरसेविका रोहिणीताई पाटील, काँग्रेस पदाधिकारी विजया पाटील, दुधाळ शाळेचे संस्थापक भारत दुधाळ, भाजपा पदाधिकारी प्राध्यापक रवींद्र ढगे, पूर्व मंडल अध्यक्षा रुपाली अडसुळे, निवृत्त मुख्याध्यापक महिंद गुरुजी, महम्मद शेख, धनु खांडेकर, स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले, मुकादम सागर मद्रासी, बाबासाहेब गायकवाड यांच्यासह स्वच्छता कर्मचारी, महिला, स्थानिक नागरिक, दुधाळ शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते। या स्वच्छता मोहिमेत 7 टन ओला कचरा संकलित करण्यात आला। आता दर शनिवारी आपली स्वच्छता मोहीम असणार आहे, याची सुरुवात प्रभाग क्रमांक 9 मधून करण्यात येत आहे। यापुढील अभियानात यामध्ये नागरिकांनी सहभाग व्हावं असं आवाहन सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी केलं आहे। आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये पत्रकार दीपक चव्हाण यांच्या नियोजनाखाली स्वच्छता मोहीम इथे राबवण्यात आली। इथे आम्ही सर्व पदाधिकारी आणि सर्व नागरिक तसेच दुधाळ शाळेचे विद्यार्थी, दुधाळ सर आणि ह्या परिसरातले सर्व नागरिक, महिला इथे उपस्थित होते आणि पत्रकार दीपक चव्हाण हे पूर्ण सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका भागात आता त्यांनी स्वच्छता मोहीम राबवलेली आहे। वेगवेगळ्या प्रभागात ते स्वच्छता मोहीम राबवणार आहेत। त्यांनी प्रभाग क्रमांक 9 मध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे।